ठिकाणी पोहोचलेली आहे आणि आता इथे आपण पाहतो धाकधूक देखील वाढलेली आहे आणि एनडीए 99 जागांवर तर महाआघाडी 66 जागांवर या ठिकाणी पोहोचली आहे। नक्कीच मतमोजणी केंद्रावरची लगबग आपण पाहतोय आणि आता एनडीएनं शतक पूर्ण केलेलं आहे। आपण पाहतो की एनडीएनं सुरुवातीच्या कलांमध्ये एनडीएनं शतक पूर्ण केलेलं आहे तर महाआघाडी 66 जागांवर या ठिकाणी आघाडीवर आहे। सुरुवातीच्या कलांमध्ये एनडीए शतक पूर्ण केले, एनडीएनं 100 जागांवर आघाडी घेतली आहे आणि मॅजिक फिगर गाठण्यासाठी एनडीएला आता फक्त 22 जागांची गरज आहे। कलांमध्ये भाजप आणि आरजेडीनं अर्धशतक केलेली आहेत। भाजप 56 जागांवर त्यांचे उमेदवार आघाडीवर तर आरजेडीचे 55 जागांवर उमेदवार आघाडीवर आहेत। अर्धशतक या दोन्ही पक्षांची कलांमध्ये तर एनडीएनं 100चा आकडा कलांमध्ये गाठलेला आहे। सुरुवातीच्या कलांमध्येच एनडीएचं शतक पूर्ण झालेलं आहे। एनडीए शतक पार आणि 100 जागांवर एनडीए आघाडीवर, महाआघाडी 68 जागांवर आघाडीवर आहे। आता एनडीएला मॅजिक फिगर गाठण्यासाठी 22 जागांची आवश्यकता आहे। 172 जागांचे 173 जागांचे कल हाती आले। एनडीए 104 वर आता पोहोचलेली आहे। एनडीएचे आकडे वेगाने या ठिकाणी बदलत आहेत तर जेडीयू देखील या ठिकाणी 40 जागांवर पोहोचलेली आहे। नक्कीच 104 जागांवर एनडीएनं आघाडी घेतलेली आहे तर महाआघाडी जी आहे ती 68 जागांवर आघाडीवर आहे आणि जी टक्कर पाहायला मिळते ती भाजप आणि आरजेडी मध्येच पाहायला मिळते। एनडीए 104 जागांवर आघाडीवर आणि महाआघाडी या ठिकाणी 69 जागांवर आघाडीवर। विशेष म्हणजे प्रशांत किशोर यांचा पक्ष देखील 4 जागांवर या ठिकाणी आघाडीवर आहे। प्रशांत किशोर यांनी म्हटले की 30 पेक्षा कमी जागा मिळाल्या तर राजकारण सोडेल, मात्र तरीही नवा पक्ष असला तरी जेएसपीला प्रशांत किशोर यांना पसंती मिळताना दिसते। 4 उमेदवार त्यांच्या या ठिकाणी आघाडीवर आहे। नक्कीच भाजप 57 जागांवर आघाडीवर आहे, जेडीयू 40 जागांवर आघाडीवर आहे, एलजेपी 5 जागांवर आघाडीवर आहे तर एचएम 2 जागांवर आघाडीवर आहे। एनडीएचं हे चित्र तर सुरुवातीच्या कलांनुसार तरी दिसतं की भाजप 1 नंबरचा पक्ष, आरजेडी 2 नंबरचा पक्ष। सुरुवातीच्या कलांनुसार नितीश कुमारांची जेडीयू 3ऱ्या स्थानी या ठिकाणी पाहायला मिळत आहे। जेडीयू 40 उमेदवार त्यांचे या ठिकाणी आघाडीवर आहेत। भाजप 57 आणि आरजेडी 56, म्हणजे भाजप आणि आरजेडी यांच्यामधली काटेकी टक्कर अद्यापही सुरू आहे। एनडीए 105 जागांवर या ठिकाणी पोहोचले। आकडे पाहिले तर आता बिहारमध्ये कुणाचं सरकार येतं या कलांमधून तरी पाहायला मिळते। हे पूर्ण आकडे नाहीत, हे विजयाचे आकडे नाहीत, हे फक्त कल आहेत। मात्र या कलांमध्ये तरी आता बिहारमधलं चित्र स्पष्ट होते। एक्झिट पोलचे जे आकडे होते ते या आकड्यांमधून पाहायला मिळते। नक्कीच पहिला पक्ष कोणता ठरतोय हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं, मात्र टक्कर जी त्यासाठी पाहायला मिळते ती भाजप आणि आरजेडी मध्येच पाहायला मिळते। एनडीएचं हे चित्र 106 जागांवर आघाडी एनडीएनं घेतली आहे तर महाआघाडी सध्या 71 जागांवर आघाडीवर आहे। एनडीए 106 आणि महाआघाडी 71 जागांवर आघाडीवर आहे। विशेष म्हणजे भाजप आणि आरजेडी यांच्यामध्ये काटेकी टक्कर अद्यापही सुरू आहे। 58 जागांवर भाजप आणि आरजेडी 58 जागांवर आघाडीवर, जेडीयू 41 जागांवर आघाडीवर आहे। तर आरजेडी आता भाजपच्या पुढे निघाली आहे। आरजेडीनं 60 जागांवर आघाडी घेतली तर भाजप 58 जागांवर आघाडीवर आहे। महाआघाडी 73 जागांपर्यंत आता पोहोचली आहे तर एनडीए 106 जागांवर आघाडीवर। नक्कीच सुरुवातीच्या